क्वेश्चन नंबर 14 बघूया आपण. द इयर 2013 बिगिन्स ऑन ट्यूजडे. ओके, 2013चा पहिला दिवस काय ट्यूजडेने सुरुवात होतो. विच ऑफ द फॉलोइंग इयर विल बी बिगिन विथ द ट्यूजडे. खालीचे ऑप्शन्स दिले आहेत 2021, 2019, 2022, 2022. याचा पण पहिला दिवस ट्यूजडे असेल असं कोणतं इयर आहे आता ते फाइंड करा म्हणून सांगितलेलं आहे. 14 नंबर क्वेश्चन्स. ओके, बघूया आता त्याचा आन्सर काय आहे. सो 1 जानेवारी 2013ला कुठला डे आहे? ट्यूजडे आहे. सो 2013 टू 2014 365 डेज असतात. त्यामध्ये वन ऑड डे असतो. म्हणजे फर्स्ट जानेवारी 2014ला कुठला डे असणार? ट्यूजडेच्या नंतरचा वेनसडे डे येणार. इथे कुठला डे येणार? वेनसडे. 2014-15 परत नॉर्मल इयर आहे. 365 डेज आहेत. हा लीप इयर नाही आहे, नॉर्मल इयर आहे. नॉर्मल इयरमध्ये वन ऑड डे असतो. मी ते सांगितलं होतं, आपण एक्सप्लेन केलं होतं ऑड डे वन कसा ॲड करतात. कारण 365 डे आहे. सो 364 डिवाइड बाय 7 कंप्लीट डिव्हिजिबल आणि प्लस एक आपल्याला रिमाइंडर राहतो. एक आपला काय राहतो? रिमाइंडर राहतो. सो प्रत्येक वर्षात एक रिमाइंडर राहतो. फक्त लीप इयरमध्ये आपल्याला दोन दिवस रिमाइंडर राहतात. सो 2014-15 पण नॉर्मल इयरमध्ये त्यामध्ये पण वन डे ऑड आहे. 365मध्ये 364 जातात, 1 राहतो. मग इथे ट्यूजडे, इथे वेनसडे असणार, इथे थर्सडे असणार. फर्स्ट जानेवारी 2015ला थर्सडे असणार. 2015-16मध्ये बघू. 2015-16मध्ये वन ऑड डे आहे. परत 365 डेज आहेत. मग 16 पण लीप इयर नाही आहे. मग इथे ऑड डे असणार. इथे काय असणार? ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे असणार 2016मध्ये. 2016-17 2016 हा लीप इयर आहे. मग 2 दिवस ॲड होणार. बरोबर आहे. मग 2 दिवस ॲड झाल्यानंतर काय होणार? ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे असणार. 2017मध्ये संडे असणार. 2017-18 परत नॉर्मल इयर आहे. 365 डेज असणार. वन डे ऑड असणार यामध्ये. त्यानंतर ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे असणार इथे. आणि 2018-19मध्ये 19 का असणार? वन डे आहे. का हा पण नॉर्मल इयर आहे 365 डेजचा. सो इथे पण वन ऑड डे असणार ॲड करणार आपण. मग ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे आला इथे. परत तोच दिवस आला. बरोबर आहे. मग 2019 1 जानेवारी 2019ला कुठला दिवस असणार? आपला ट्यूजडे. आणि आपला क्वेश्चन काय आहे की कोणत्या इयरला खालच्या ऑप्शनमध्ये 2019च्या फर्स्ट डेला आपल्याला काय भेटतो? आपल्याला मंगळवार भेटतो. ऑप्शन्स काय आहेत आपले? 2019 आहे का यामध्ये? येस आहे. 2021 नाही, 2022 गरज नाही. 2019लाच आपला सॉल्व्ह होतो प्रॉब्लेम. So the next year 2019 will be begin on the same day, Tuesday. Clear? Question number 15 काय बघूया. When will Amrit Mahotsav be celebrated of a college established on 5th September 1960? 1960मध्ये स्थापन केलेल्या कॉलेजला अमृत महोत्सव त्यांचा कधी सेलिब्रेट केला जाणार? तो आपल्याला लिहायचा आहे. आता अमृत महोत्सव काय असतो आणि याची काय माहिती आहे आपण बघूया आता. सो अमृत महोत्सव, फर्स्ट ऑफ ऑल, अमृत महोत्सव इज अ ट्रॅडिशनल टर्म यूज्ड इन इंडिया टू कॉमोमरेट 75th ॲनिव्हर्सरी. म्हणजे आपण 25 केले सिल्वर ॲनिव्हर्सरी, सिल्वर जुबली बोलतो. 50 इयर्स झाले की गोल्डन जुबली म्हणतो. आता 75 इयर्सला काय म्हटलं जातं? अमृत महोत्सव म्हणतात. अमृत महोत्सव. सो आपण सेलिब्रेट केला आहे आझादी का अमृत महोत्सव इंडियाचा. इंडियाला 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हा इंडिपेंडन्सचे 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हा आपण आझादी का अमृत महोत्सव म्हणून आपण सेलिब्रेट केला. आपल्या कॉईनवरती पण आझादी का अमृत महोत्सव म्हणून आलेला आहे. सो कॉलेज एस्टॅब्लिश्ड ऑन 5th September 1960. बरोबर. त्यामध्ये किती ॲड करायला लागणार मला? 75 इयर्स ॲड करणार. मग 1960मध्ये 75 ॲड केल्यानंतर आन्सर येणार 2035. सो कॉलेज अमृत महोत्सव ऑन 5th September 2035. सो चेक द ऑप्शन्स. 5th September 1985, 2010, 2020, 2035. दिस लास्ट ऑप्शन. 5th September 2035ला काय होणार? अमृत महोत्सव सेलिब्रेट करणार कॉलेज आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 16वा. 29th February 2020 वॉज सॅटर्डे. मग 29 फेब्रुवारी 2020ला सॅटर्डे होता. विच वीक डे विल ऑकर 5 times इन द मंथ ऑफ जून ऑफ द सेम इयर. त्याच वर्षाच्या जून महिन्यामध्ये कुठला डे असणार आहे जो 5 times येणार? जे ऑप्शन्स दिले त्यातला 5 days कुठला डे येणार तो बघायचा आपल्याला. ऑकर्स 5 times इन द मंथ ऑफ द जून ऑफ द सेम इयर. संडे असणार, सॅटर्डे असणार, ट्यूजडे असणार, वेनसडे असणार. मग आता ते आपण आन्सर बघूया. सो आन्सर 2 प्रकारे आहेत. 2 प्रकारे आन्सर सॉल्व्ह केलेला आहे. आता आन्सर आपण चेक करू. सो 16 बघू आपण. नॉर्मल ही रेग्युलर पद्धत आहे आपली. 29th February 2020 सॅटर्डे होता. सो डेज इन मार्च 31 days, डेज इन एप्रिल 30 days, डेज इन मे 31 days. सो टोटल किती डेज झाले? 92 days आहे. आपल्याला जूनमध्ये शोधायचं आहे ना. सो 92 डिवाइड बाय 7 13. रिमाइंडर इज 1. रिमाइंडर किती राहिलेला आहे? 1. सो 31st 2020ला काय